नमस्कार मंडळी, अजून उपवासाला नेहमी 30 शाबूची खिचडी किंवा वडे तुम्ही करता का हो? तर पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह करा, कारण या व्हिडिओमध्ये उपवासाचे वेगवेगळे 4 भन्नाट प्रकार आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता तुमच्या घरात जे उपवास करत नाहीत की नाही बघा, ते सुद्धा आवडीनं उपवास करतील, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. चला तर मग पटकन सुरुवात करूया. खरं सांगू का, मी सुद्धा हे उपवासाचे बॉम्ब करताना बघा एवढी घाबरलेले फुटते की काय म्हणून, पण अजिबात हे फुटत नाही. तेव्हा बिंदास्त हे उपवासाचे बॉम्ब तुम्ही आपल्या किचनमध्ये फोडू शकता. एवढं हे भारी लागते. तर काय करायचं बघा, 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी वरई छान पहिल्यांदा भाजून घ्यायचंय. थंड झाल्यावर मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता इथे 1 बटाटा मी किसून घेतलेला किसणीनं, मग तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यात आपण बारीक केलेलं शाबू आणि वरईचं पीठ आहे की नाही बघा, ते घालायचं. 4-5 मिरच्या मी इथं बारीक कुटून घेतले. आता पोरं हे आवडीनं खातात, तेव्हा तिखटाच्या हिशोबानं तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. मग चवीपुरतं मीठ घालायचंय, शेंगदाण्याचं कूट घालायचंय, 2 चमचे दही घालायचं आणि सगळं बघा हे छान मिक्स करायचं. आता दह्याची वाटी मी इथं फक्त बघा विसळून घातले, एवढंच पाणी वापरलंय, जास्त पाणी काय वापरायची गरज नाही. छोटे छोटे असे बघायचे बॉम्ब करायचे. तर गोळे करताना याच्यात चीजचा एखादा तुकडा बिकडा पण तुम्ही ठेवू शकता. मी आपलं साधं सिंपलच केलंय आणि मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत, अगदी छान कलर येईपर्यंत. नुसतं दिसायलाच हे बॉम्ब चिकने दिसतात असं काही नाही, लागतात पण एकदम बेस्ट बरं का. तर माझी मुलगी शाळेत जाताना पण हे घेऊन गेली. आता मी सांगते म्हणून लगेच ह्या उपवासात एकदा हे उपवासाचे बॉम्ब करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा. 30 शाबूची खिचडी वडे खाऊन जर बोर झाला असाल तर एकदा असे शाबूचे थालीपीठ पण करून बघा. तर बऱ्याच जणींना बघा थालीपीठ थापताच येत नाही. अहो मग थापायचं नाही का लाटायचं नाही, अगदी झटपट बनवायचं. कसं, चला मी सांगते अगदी तसं. तर काय करायचं बघा, साबुदाणा पहिल्यांदा 2 ते 3 तास चांगला असा मऊसूद भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 मोठा बटाटा घेतला, तो असा मॅश करून घ्यायचा आहे. त्याच्यात बारीक चिरलेली 1 मिरची घालायची, लाल मिरची पावडर घालायची 1 चमचा. ही फक्त बघा मिरचीची बुक्की आहे, ही चटणी नाही तर म्हणाला उपवासाला चटणी नाही चालत, तर ते मला माहितीये. चवीपुरतं मीठ घालायचंय, 2 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट पण घालायचं. अजून तुमच्या जिरं कोथिंबीर अमुक तमुक जे चालत असेल की नाही ते घाला. आता हे सगळं मिक्स करायचंय. तर हे माझं भांडं जरा छोटं पडलं म्हणून मी ताटात घेतलं आणि चांगलं हे मळून घ्यायचंय. तर दही घालायचंय बघा 2 चमचे, मी विसरलेले. अजिबात पाणी घालायचं नाही, चांगलं रगडून मळून घ्यायचं. पेपर पोळपाटावर घेतला, त्याच्यावरती शाबूच्या पिठाचा 1 गोळा ठेवला आणि वरून परत बघा ऑडीचा 1 पेपर ठेवलाय आणि पसरट डिश घ्यायची आणि फक्त हे वरून बघा प्रेस करायचंय. बघा न लाटता न थापता किती सुरेख थालीपीठ झालं की नाही. बोटानं मग अशी छिद्र पाडायची आणि तव्यात तूप लावून खरपूस थालीपीठ दोन्ही बाजूनी बघा भाजून घ्यायचे. सोबत असा मिरचीचा ठेचा आणि दही घ्यायचं. आहा, 1 नंबर बघा बेत आहे. चवीला पण खूप भारी लागतं. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा. किती पण म्हणू देत बघा, एकादशी दुप्पट खाशी, काय तिकडं लक्ष द्यायचं नाही. 30 शाबूची खिचडी वडे खाऊन जर बोर झाला असाल की नाही तर असे आप्पे करायचे. कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही की उपवासाचे आप्पे आहेत ते. तर काय करायचं बघा, 1 वाटी वरईचं तांदूळ घ्यायचं, अर्धी वाटी शाबू घ्यायचा. आता कढईत का नाही खमंग हे दोन्ही पण भाजून घ्यायचंय. कुठेही काय गडबडीनं का नाही, तर गॅस तेवढा मोठा करायचा नाही. आता जरा थंड झालं की नाही की हे मिक्सरच्या भांड्यात मग बारीक करून घ्यायचं. याच्यातच का नाही अर्धी वाटी बघा दही घालायचंय, पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. नंतर 15 मिनिटं तरी आपल्याला बघा झाकून ठेवायचंय. याच्यातच मग एखादी मिरची, शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आणि 1 किसलेला बटाटा का नाही चांगला कचकटून पिळून याच्यात घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमुटभरच बघा खायचा सोडा घालायचा. आता आमच्यात उपवासाला हे चालत नाही ते चालत नाही, नुसती उगाच बडबड करण्यापेक्षा का नाही सरळ ते स्किप करा. आप्याच्या भांड्यात मग तूप घालायचं, मिश्रण घालायचं. आता मला आवडतं म्हणून मी वरून का नाही मिरची पावडर पण भुरभुरले. झाकण ठेवायचं. दोन्ही बाजूने बघा आप्पे भाजून घ्यायचे, मस्त टमटमीत फुगलेले आप्पे. आता तुम्ही म्हणाल एवढंच खायचंय तर कशाला करायचा उपवास. आता ज्यांना खायचंय का नाही त्यांनी बनवा आणि ज्यांना नाही खायचं का नाही त्यांच्यासाठी आपली खिचडी जिंदाबाद. तर काही बिना तिखटाचे आप्पे मी तर काढलेले. तर ऑडी निरपची जी स्नॅक बॅग होती का नाही माझ्याकडं, त्याच्यात घातले आणि माझ्या भावाच्या पोरांना पाठवून दिले. चला तुम्ही सबस्क्राईब करा. बाप रे बाप, मागच्या व्हिडिओला असल्या कमेंट आल्यात बघा एफबीला, अगं बाई तांदूळ चालतो का उपवासाला, भातच खायचाय तर कशाला करायचा मग उपवास. तर जरा उघडा डोळे बघा नीट. इथं मी उपवासाला काय बासमती, इंद्रायणी, कोलम तांदूळ नाही वापरलेला, तर वरईचा तांदूळ म्हणजे भगर वापरले. जी पिढ्यानपिढ्या आपण उपवासाला बघा खात आलोय, काही जगा वेगळं मी केलेलं नाही. तर आज आपण का नाही मस्त उपवासाचा ढोकळा करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात का नाही 1 वाटी वरई म्हणजे भगर घेतली, त्याच्यातच का नाही एका कच्च्या बटाट्याचे बघा तुकडे घातलेत, आलं मिरचीचे तुकडे, 1
चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस, दही, तेल, चवीपुरतं मीठ वगैरे वगैरे हे सगळं बघा थोडंसं पाणी घालून मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यात का नाही हे काढून चांगलं बघा फेटून घ्यायचं, म्हणजे कसं ढोकळा छान फुलतोय बघा. मग झाकण ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं. आता उपवासाला जर चालत असेल की नाही तर इनो वापरा, नाहीतर मग खायचा सोडा असतो बघा तो घालायचा पाव चमचा. चांगलं मग फेटून घ्यायचं. एखाद्या आवडीच्या भांड्याला तेल लावून का नाही त्याच्यात हे ढोकळ्याचं बॅटर घालायचं, वरून मिरची पावडर अशी भुरभुरायची आणि 20 मिनिटं तरी हा ढोकळा बघा वाफवून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी की नाही जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर सोडून की नाही उपवासाला तुमच्या जे चालत असेल ते घाला. मी इथं फक्त मिरची घातली. तर जे महिनाभर आता श्रावणी उपवास करतात की नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, करून बघा. चवीला हा वरईचा ढोकळा मस्त लागतोय. तर आमच्या शेजारच्या काकूंचा पण का नाही आता श्रावणी उपवास चालू आहे, त्यांच्यासाठी का नाही माझ्याकडे जे ऑर्डिनरी रॅपची स्नॅक बॅग होती की नाही त्याच्यात ढोकळा पॅक केला आणि पाठवून दिलाय. तर कसा वाटला उपवासाचा हा ढोकळा नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का.